हॅलो, आलिया का? या who's this? मी मैत्री बोलते, ऋतूची मैत्रीण. ऋतूकडून नंबर घेतला मी. हा बोल ग. सॉरी, तू बिझी आहेस का? नाही नाही बोल ना. नाही नाही, म्हणजे धापा टाकल्यासारखा आवाज येतो ना, त्यामुळे मला वाटलं की जॉगिंग वगैरे करतेस. अगं धापा टाकल्याचा आवाज वेगळ्या कारणाने पण येऊ शकतो ना. ओ ओ ओ, अच्छा, मी नंतर करू का फोन? नाही म्हणजे मी तसं वेगळं काही नाही करत आहे. बोल तू बोल. मी का फोन केला होता? हा, मला एका ऍक्टिंगच्या ऑफर विषयी बोलायचं होतं. फिल्मसाठी आहे, तर त्याविषयी बोलायचं ऍक्च्युली. कूल कूल बोल ना, भेटूयात मग आपण. हा, पण म्हणजे रोल थोडासा हे आहे बरं का, म्हणजे असा जरासा नाही का, बोल्ड असा. येस, म्हणजे धापा टाकायचे आवाज काढायचे आहेत का? मजा येईल. ऑलरेडी एक्साइटेड. कधी भेटायचंय सांग ना. येस येस, कॅफेचा ऍड्रेस पाठवते मी. भेटूयात आपण. कूल, भेटूयात मग आपण. अरे वाह, खिचडी, क्या बात है. ते आज मंगळवार आहे ना, हा. तर माझा उपास होता, म्हणून केली होती. चालेल ना? अगं चालेल ना, काय पडेल. तुला हवं ते तू मोकळेपणाने करत जा, परवानगीची काही गरज नाही. ते माझी आई खूप भारी स्वयंपाक करते, मला तेवढं नाही जमत, पण तरी बघा. अरे मी टेस्ट करते ना, आता बघ तू. उत्तम, मस्त आली खिचडी. पण काय ग, तू फक्त स्वयंपाक वगैरे करतेस का नोकरी वगैरे पण करायची इच्छा आहे तुझी? शिकलीस ना तू, म्हणून विचारलं. आता यांनी परमिशन दिली तर करेन. परमिशन? तो नाही म्हणाला तरी करायचं. रोकडे असणार, सतत फिरतीवर. तुझंही मन रमायला पाहिजे ना, आणि संसारालाही थोडा हातभार लागेल, हो की नाही? हा, माय बरोबर आहे तुमचं. आणि वेगळं घर घेतल्यावर तर खर्च पण वाढेल ना. ए, वेगळं घर वगैरे काही नाही हा. आणि मलाही थोडा सासूरवास करण्याचा आनंद मिळू दे. नाही, तुमच्यासारखा प्रेमळ सासूरवास ना प्रत्येक बाईला मिळायला पाहिजे बघा. अगं पण तेवढं कुठलं माझं नशीब. ही बघ माझी सासू आली. बोला सेंट मैत्रेयी, आज काय विचार? अगं माही, काय नाही, बाहेर चालली आहे कॅफेमध्ये ब्रेकफास्टला. अहो, बाहेर कशाला? मी खिचडी केली आहे, ती खाऊन जा ना. खिचडी? ओ, आज मंगळवार आहे का? हा. एक मिनिट. हॅलो. सुप्रभात काकू, बोला. अगं सुप्रभात सुप्रभात. आज साबुदाण्याची खिचडी करते तुझ्यासाठी, येतेस ना? नाही, ऍक्च्युली खिचडी खाणं सोडलं मी. अगं सोडली म्हणजे? अगं मी हा साबुदाणा मी भांड्यातच करते, तर सोडली म्हणजे तुला आवडते ना ग? नाही काकू, आवडत होती, आता नाही आवडत. आता नाही आवडत? बरं, म्हणजे आता खिचडी बनवून झाली की मग तुझ्यासाठी अजून काहीतरी एक वेगळं करते. ये ये पण हा घरी, मी वाट बघते तुझी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी येते थोड्या वेळाने. खाणार नाही मी काही, फक्त म्हणजे आता मी ब्रेकफास्ट मीटिंग साठीच बाहेर जाते ना, त्यामुळे. बरं बरं बरं, पण ये ग, नक्की ये हा, मी वाट बघते बाळा. ठेवते हा. ओके, बाय बाय. एक मिनिट, नलिनीचा फोन होता? हो. मग तू काय आता सौमित्राकडे चालली आहेस का? हो, पण मी काकूंना भेटायला चालले. अच्छा.
पण आता सध्या तुमच्यामध्ये जे चाललंय त्याची कल्पना आहे का त्यांना? नाही कल्पना नाहीये, पण सौमित्र सांगणार आहे त्यांना. एनिवे चल, मला उशीर होतोय, मी निघते. बाय 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 बाय. अगं माई, दादानी मनचं किती चांगले तो. ताईंनी असं नातं नाही तोडायला पाहिजे. खरंय. पण सध्या काय झालंय की तिचे कान आणि डोळे बंद झालेले आहेत. कळेल तिचं तिला. ही वेळ यावी लागेल. चल आपण ब्रेकफास्ट करूया. कम ऑन. दादा भिवू नकोस, मदर इंडिया तुझ्या पाठीशी आहे. काय काय ग अशी का उभी आहेस? तुझं आणि मैत्रीचं बिनसलंय. खरं सांगायचं, माझ्याकडे बघून खरं सांगायचं. तिने काहीतरी पिन मारली ना? अरे थांब रे, थांब. त्याने काही केलेलं नाहीये. थांब. मग मैत्री मला म्हणाली की ती खिचडी खाणार नाही. बर, अरे बरं म्हणजे, अरे असं काय? अरे खिचडी दादू, खिचडी. काय खिचडी खिचडी करतेस? कोणी नाही खाल्ली खिचडी? मैत्रिणी. मग तिला विचार ना, का नाही खाल्ली खिचडी? दुसरी लोक काहीतरी काहीतरी करताय आणि तुम्ही मला येऊन प्रश्न विचारताय. काय चाललंय? असं काय हा? हे बघ, आतापर्यंत कमीत कमी 1000 वेळा तरी या दोघांचं ब्रेकडाऊन झालेलं आहे. हा बिनसला असणार आहे, पण एकदा तरी ती पोरगी म्हणाली का की मी खिचडी खाणार नाही? म्हणाली का मैत्रिणी? सांग. नाही आई, तुझं बरोबर आहे. मला सुद्धा संशय येतोय दादाचं बाहेर कुठेतरी काहीतरी चालू. हा? ते काय डबल डेटिंग. येस, तो आलाय नाही रे. म्हणजे नक्की काहीतरी चालू आहे. थांबा रे. डबल काय ते मला सांग. डबल डेटिंग म्हणजे अगं आई, रात्री अपरात्री त्याला मुलींचे मेसेजेस येतात. दाखव. हो दाखव. माझा फोन का घेतलास रे चोरा? माझा फोन का घेतलास? तो काय म्हणतोय ते सांग. अगं काही नाही म्हण, तू खोटं बोलतोय. अगं डबल डेटिंग वगैरे काही करत नाही मी. ते पेशंट असतात ते मेसेज करतात, बाकी काही नाही. आणि हा खोटारडा माझा आई मारतोय. फोन चोरतो कुठला? तू आधी नाश्ता करायला चल. नाही मी काही खाणार अरे नाही. असं काय करतो? अरे ऐक ना दादू. विघ्नेश, मी नाश्ता करणार आहे. नका रे असं करू. तुला सगळं देते खायला प्यायला, आधी एक माझं काम कर. त्याच्या मागे जा, त्याच्यावर लक्ष ठेव, आणि तो काय काय करतो ना ते मला सांग. आणि बघितलंस ना, काही विचारलं की नुसती चिडचिड करतो, न खाता पिता निघून काय जातो. काय करतो रे यार? हो, हो. तू बोललीस ना, बास आजपासून अभ्यास वगैरे सगळं बंद. आजपासून मी फक्त दादाच्या मागे राहणार. आई तू बघच, तुझा शब्द शेवटचा. तू खरं कधी वागणार? आता ऐक, नको रे परमेश्वरा. एवढंच ना? हो, म्हणजे ऍड फिल्मच आहे, पण ड्युरेशन थोडस जास्त आहे. नो वरीज, आय वुड लव्ह टू डू इट. ग्रेट ग्रेट ऑसम. फक्त ना थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ना त्यामध्ये थोडेसे ना असे बोल्ड सीन्स आहेत. आय होप यू आर कम्फर्टेबल विथ. ऍब्सोल्युटली, आय एम सुपर कम्फर्टेबल विथ बोल्ड सीन. तुला सांगते, मागच्या शूटला ना आमचा स्विमिंग पूल होता, त्याच्या बाजूला मी अशी प्रोफाईल मध्ये स्विमसूट मध्ये उभी होते, आणि इकडनं असा कॅमेरा आला ग. ग्रेटनेस झाला असेल तेव्हा, आय एम शुअर. अगं तुला माहितीये का, मी ना ऍक्च्युली खूप जणींना विचारलं, पण सगळ्यांनी ह्या कारणामुळे नकार दिला. पण यू आर ऑसम. सो मी तुझा नंबर देऊ त्यांना? हो लगेच ते. पण तुला सांगते, कामात नो कॉम्प्रोमाइज. हो, तू बऱ्याच वेळा केलीत वाटतं अशी कामं. खूप कामं केली. पण मग तू कशी काय हँडल करतेस ग पुरुषांना? अगं
अगं अशा सीन्सला ना माझे को ऍक्टर्सच अनइझी होतात. म्हणजे मनमे लड्डू तो फुटताय पण हिला दाखवायचं नाही. मी काय मूर्ख आहे का? कळतं ना अगं. त्यामुळे मी अशा वेळेस ना त्यांना भावच देते. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगवेगळी. वाव, ऑसम. आणि शिवाय पुरुष खूप सोपे असतात अगं. म्हणजे त्यांच्याशी जरा गोड बोललं ना की लगेच हुरळून जातात आणि मग बाउंड्रीज विसरतात. हो, पण सगळेच पुरुष तसे नसतात ना. हा म्हणजे सगळे नसतात पण मोस्ट ऑफ देम आर लाईक दॅट ओनली. आणि तुला सांगते की प्रत्येक पुरुषाला ना बाईचं अटेन्शन आवडतंच आवडतं. म्हणजे ते आपण कसं यूज करायचं ते आपल्या हातात असतं. त्यामुळे मला नाही पटत हे स्त्री मुक्ती वगैरे. पुरुषांची चावी आपल्या हातात असते. ती फक्त कशी द्यायची ना ते कळलं पाहिजे. म्हणजे तू कुठल्याही पुरुषाला पटवू शकतेस? शी, त्यात काय उघड आहे? अगं अवघड नसतं, पण असं कसं म्हणजे कोणालाही असं. यावर आपण वेट लावू शकतो. कॉन्फिडन्स क्या बात है. तू नाव सांग गं फक्त. येस. सो त्याचं नाव आहे सौमित्र ठोंबरे. आहे असं आहे. स्वभावाने अतिशय आखडू आहे, दिसायला खतरूड आहे आणि डॉक्टर. सर तू या मुलाला पटवून दाखवलंस ना तर मी तुझ्याशी काहीही हरायला तयार. अकडू आहे. येस. कूल. चॅलेंज एक्सेप्टेड. हा, ग्रेट, ऑसम, थँक्स. तू साबुदाण्याची खिचडी कधीपासून सोडलीस? मेडिटेशनला जाऊन आल्यापासून. तिथे गेल्यावर मला कळलं की साबुदाण्यामध्ये फारसा हेल्दी कंटेंट नसतो, म्हणून मी सोडली. अगं मैत्री, असं कसं असेल? आपल्याकडे पूर्वीपासून हा पदार्थ उपवासासाठी खाल्ला जातो आणि एवढा प्राचीन पदार्थ आहे म्हटल्यानंतर त्याचा काहीतरी उपयोग असणारच ना. सार्वत्रिक गैरसमज. मला पण आधी असंच वाटायचं, पण साबुदाण्याची एक वेगळीच गंमत आहे जी मला आश्रमात गेल्यानंतर कळली. खरं तर साबुदाणा हा पदार्थ आपल्याकडचा नाहीये. त्याचा शोध पोर्तुगीज लोकांनी लावला, तो पण साऊथ आफ्रिकेमध्ये. आणि हा पदार्थ अजिबात प्राचीन वगैरे नाहीये. त्याचा शोध 1940च्या सुमारास लागला. म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी नाही हो? हा. एक्झॅक्टली. आईला ऐकावं ते नवलच आहे राव. काय गंमत आहे बघा. जो पदार्थ परदेशात बनला तो आपल्याकडे उपासात जाऊन बसला. म्हणजे मग आश्रमात सुद्धा उपासाला खिचडी नाही का बनवत? नाही, पण तू उपासात कसा गेला? दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी खूप मोठा दुष्काळ पडला होता. हो, केवढा दुष्काळ पडला होता. वाह, काकांना माहितीये. तर काकू, साबुदाणा हा असा पदार्थ आहे ज्याचं पीक दुष्काळाच्या काळात सुद्धा तगून राहतं, मरत नाही. आणि म्हणून तो आपल्याकडे तयार व्हायला लागतो. पण त्यात फक्त कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन नसतातच. बघा, बघा, तुला कुठून कळलं काय सगळं? कोण? माताजी. माताजींमुळे मला अनेक गोष्टी कळाल्या. हा, माताजींची शेती आहे खिचडीची, आपल्या हे साबुदाण्याची. नाही नाही काकू, त्यांची शेती नाहीये. आश्रमात गेल्यानंतर मला अनेक गोष्टींचं ज्ञान मिळालं. त्यातली एक, माझे डोळे उघडले असं म्हणा हवं. डोळे उघडलेत ना ग तुझे पूर्णपणे? पूर्णपणे. जरा बघ ना आजूबाजूला. सौमित्रकडे खूप विचित्र वागतोय ग. आज तर ब्रेकफास्ट पण न करता गेला. नाही, मी आपल्या विघ्नेशला ठेवलाय त्याच्या पाळतीवर. विघ्नेश त्याच्या पाळतीवर आहे? चला, म्हणजे आज त्याला बातमी मिळणार. बातमी? कसली बातमी? नाही नाही, काही नाही, काही नाही. नक्की ना? हो, नक्की.
काय बघतोय? नाही ते गाणं माहिती असेल ना तुम्हाला? अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली. त्याचं काय? नाही तेच जरा अनालाइज करत होतो. स्वर्गातून इथे यायला रस्ता कुठून? गुड वन ना. थँक्स. आजच सांगशील क्लिनिक कुठे आहे? आत्ताच. का तुला काही होतंय का? तू डॉक्टर आहेस? अच्छा वाटतंय का? अजिबात नाही. नाही पण जर तू पेशंट असशील तर मी डॉक्टर व्हायला तयार आहे. मग आधी डॉक्टर हो, मग मला काय. हा हो तू डॉक्टर तर मी होणारच आहे, पण तोपर्यंत तू पेशन्स ठेवून पेशंट राहायला हवं. स्मार्ट आहे पण लहान आहे. कॅच देम यंग हॉटी. इट विल बी बेटर यू नो. दवाखाना बरं. बाय. By the way, what's your good name? आलिया. But But still you are a kid. okay. हा. आणि मग मी आणि शेवंत त्या पुढच्या चौकापर्यंत आलो आणि तो मागून आला ना हातच धरला ना. अरे हा मग मी काय सोडते काय एक तरी बुचकावून. मग शाळेत टेरर होता माझा. वा वा वा. त्या म्हणते डॉन. माई अरे या धनराज रोकडे आले. मी पाण्यात. ये. माई नमस्कार. अरे काय? घर मिळालं. अरे वा. कुठल्या एरियात? बावधन आहे ना आपलं, हा. तिकडं मुळशीला जायचं रस्त्याला. अच्छा. तसं छोटं आहे, 1 रूम किचन. अरे काही हरकत नाही, थोड्या दिवसांनी मोठं घ्याल आणखीन. आणि माझ्याकडे भांडी वगैरे साठलेली आहेत, ती घेऊन जा जाताना. हा हो. हो. अरे ही का गेली अशी? अरे खुश झाली आहे ना ती, घर मिळालं म्हणून. जाऊन तिला स्वतः सांग ना तू. जाऊ का? हो म्हणजे काय, माझी काय परवानगी घेतो काय येड्या? नेक्स्ट. सॉरी. बोला. डॉक्टर मला प्लीज सांगाल का हे मानसिक आणि शारीरिक व्याधींशी काही संबंध असतो का? आय मीन काही टेन्शन असेल तर त्याचा शरीरावर इफेक्ट होतो? ते होतो, पण तुम्ही मला सांगाल का काय झालं?
तर मी सांगू शकेन काय. सॉरी, मला ना ते- पाठीत असं खूपच दुखतंय हो. अगदी कळ निघते. कधी कधी ना मला बसताच येत नाही. मग आता येते का बसता? हा नाही, आता जमेल का बसायला? हो बसा. हा. ऍक्च्युली ना मी ॲलोपॅथी घेऊन कंटाळले, टायर्ड आहे. आय मीन एक औषध घेतलं की दुसरं घ्यायलाच लागतं. काही ना काही साईड इफेक्ट होतातच. मग हे झालं औषध की ते औषध, हे औषध मग ते औषध, मग ते औषध मग हे औषध, मग सगळे औषधच औषध. ओके ओके ओके, काम डाऊन काम डाऊन. आहे आपण, मला आलं लक्षात. आपण करू सगळं व्यवस्थित, सगळं होईल बरं. ठीक आहे, डोंट वरी. प्लीज